अय गंगे, इतकी काय पळून राहिलीस तू? थांब की, इतकी पळू नकोस. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे सुट्टी. सुट्टी म्हटल्यावर कुठे बाहेर फिरला जातोच आम्ही. आणि आमच्या सर्वजणांना फिरायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही त्याच्या लोकेशनला आलो. आणि ते लोकेशन काय आहे तुम्हाला आम्ही नक्की व्हिडिओ नंतर सांगू. सो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. चला तर मग तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो. बघा मित्रांनो, काय मस्त नजारा आहे. खूप छान वातावरण आहे. अजून पैना लेक आलेला नाहीये, पण रस्त्यात हा खूप छान नजारा दिसला म्हणून थांबलो इथं फोटोशूट करायला. मस्त हिरवगार रान आहे मित्रांनो. खूप छान नजारा आहे. मला खूप मजा येते इथं. अजून पैना लेकला जायचं बाकी आहे, पण तेवढ्यातच तुम्ही बघू शकता की किती छान वातावरण आहे. पैना लेकला अजून किती छान असेल. इथं फोटोशूट चालू आहे सलमान खानचा. हॅलो. तर आम्ही आता पैना लेकला पोहोचलोय. आता आम्ही वर चढतोय, लेक जवळ जाऊ आता. तर कसं वाटतंय तुम्हाला सर्वांना? एकदम भारी वाटतोय. आज एकदम भारी वातावरण आहे. फुल एन्जॉय करायचंय. फुल खूप मजा करू आम्ही आज. मजा करू. संडेची फार मजा करू आम्ही. मजाच मजा. बारीक पाऊस सुटला आता का? वीकेंड साठी जागा खूप छान आहे. दगड डायरेक्ट टेकलेले आहे याला पर्वतला. हो ना, खूप असं ग्रीनरी वातावरण आहे. मस्त वातावरण आहे. एक ट्रेकिंग सारखंच वाटतंय. हो, स्मॉल ट्रेक. पाऊस पण नाहीये. पाऊस पाहिजे होता. बारीक बारीक कुठे येतोय, कुठं लगेच मध्ये निघून जातो तो. अजून किती दूर आहे का माहिती? 2-3 किलोमीटर जाऊ रे अजून. तर पैना लेक हे नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्र्यंबकेश्वर पासून 2 किलोमीटर अंतरावर. तर इथं येताना तुम्हाला खूप सारे डोंगर, झाडं वगैरे अगदी जंगलासारखं वाटेल आणि खूप हिरवगार वातावरण आहे. इथं सर्वात पहिले आल्यावर तुम्हाला तिकीट काढावं लागेल. 20 रुपये पर पर्सन आहे ते तिकीट आणि इथून एंट्री होते.
इथे 2 वॉटरफॉल एकत्र होतात आणि असा नेकलेस सारखा शेप तयार होतो, म्हणून याला नेकलेस वॉटरफॉल असं बोलतात. खूप दाटी वाटीचा रस्ता आहे. बावीस किलोमीटर दुगारवाडी 22 कमी चाललो आहे. दुगारवाडी जास्त चालावं लागतं. म्हणजे ही 1-1.5 किलोमीटर येईल, पण दुगारवाडी डायरेक्ट 2-3 किलोमीटर जावं लागतं. पण त्यांनी रस्ता बनवलेला आहे वन विभागाने. असं दगड आहे खाली, अशी चिखल होतं. तर ऐकलंच असेल तुम्ही, दुगारवाडीला असाच धबधबा आहे आणि तिथं प्रॉपर रस्ता आहे जाण्यासाठी. हात दे मला. हा हात दे. और भाभी बोल रहे थे मुझे कि ट्रेकिंग को लेकर चलो मुझे भी. खूप मस्त मजा येते सगळ्यांना. खूपच खतरनाक वॉटर क्रॉसिंग होती. मी ते पडता पडता वाचले, बरं झालं यांनी मला सांभाळून घेतलं. तुला नीट येत आलं का? सटक 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 रस्ता, वर खाली रस्ता. आम्ही सगळे एकमेकांचा हात धरून आलेलो आहे तिथून, कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त होता. आणि अजून आम्ही आता वॉटरफॉल जवळ चाललोय हळूहळू. खूप मोठी स्टेप आहे इथं चढायला. हात दे. तर आम्ही आता धबधब्याजवळ आलेलो आहोत. मम्मी पप्पा ते खालीच राहिले, ते काही येऊ नाही शकले कारण खूप खडतर रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. तर चला मग आता धबधबा बघू. खूप भारी नजारा आहे वॉटरफॉलचा. आम्ही तुम्हाला दाखवू शकला. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. खूप एक्साइटिंग जर्नी आहे आणि खूप असे ॲड्रेलिन रश होत आहे एवढं ट्रेकिंग करून. काय आम्ही पोहोचलो आहे इथं पवना धबधब्याजवळ. खूप छान धबधबा आहे. खूप एन्जॉय करताय, खूप मजा येते.
कसं लागतंय मक्की? आता जेवायला थांबलोय. हे बघा काय बनवलंय, स्पेशल खिचडी मसालेदार. अद्याप अजून आम्ही जेवण नाही केलंय, तर त्यामुळं इथं जागा होती तर इथंच जेवण करतोय. आता आम्ही आता जेवण करतोय. खूप भूक लागली आम्हाला. वाढून घेत. गरम खिचडी आणली, खिचडीचा कुकर आणलाय आम्ही. खूप भूक लागली. सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला होता, आता 6 वाजले, तर मग भूक लागणारच आहे. सुलनी जेवायचं आहे ना. इथं मस्त पेरू कापला जातोय, पण तो पेरू 2 मिनिटात गायब होणार आहे कारण की खूप भूक लागलेली आहे. आपल्यात जात नाही पण खूप कडक आहे. लाव दाखत. आता बिस्किट, चिक्की आणि टॉफी जी आहे ती सुद्धा संपून जाणार आहे. अरे दादा, आम्हाला खिचडी सोबत लोणचं खूप आवडतो. मला घेऊन म्हणजे जागामध्ये ठेवायची. ते पण आला मग कोणतं रे, कोणतं परत कोण बोलायचं. पण राग मारून नका घुमाल का. राग आला तरी काय करून घेणार आहे मला तुम्ही, बरोबर आहे ना. बसवा कितला कॉन्टेंट देतो तुम्ही. बघा काहीच आम्ही सगळं स्क्रिप्टेड नाही करत, बिहाइंड द सीन पण घेतो. रिअल वर्ल्ड आम्ही दाखवतोय तुम्हाला. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली आम्ही. हा जास्त प्रो लॉगर आहे बरं का. तर काहीच आता आमचं जेवण झालेलं आहे. आज खूपच एन्जॉय केला आम्ही. जसं आम्ही विचार केला होता की पहिला लेख असं असणार आहे, पण त्याच्यापेक्षा खूपच भारी होतं. खूप अनएक्सपेक्टेड सीन्स बघितले आम्ही आणि खूप भारी भारी व्ह्यूज बघितले. तर मला आधी वाटलं की पहिला लेक म्हणजे काही तलावाच आहे का काय, पण वरती जाऊन बघितलं तो वॉटरफॉल होता आणि सगळे खूप मजा करत होते. खूप मजा आली वरती आणि खूप भारी वाटलं. तर आता आम्ही आता जेवण झालं आमचं आणि आता आम्ही नाशिकला चाललोय. तर परत पुन्हा भेटू. स्नॅक्स खायला उतरलोय आम्ही आता. नंदन स्वीट खूप फेमस आहे कॉलेज रोडला नाशिकला. पाणीपुरी, कटोरी चाट वगैरे सगळं भेटतं इथं. अरे अजून बघताय तुम्ही व्हिडिओ, थँक्यू सो मच. तर बघितलं असेल तुम्ही आजचं लोकेशन किती निसर्गरम्य होतं, किती छान सौंदर्य होतं आणि खूप शहरात येणारी थंडी होती. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल, आमचं कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक देत जा. ते तेवढंच आम्हाला प्रोत्साहन करतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.